नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही रोज देवाला अंघोळ घालता, पण त्या पवित्र पाण्याचं नक्की काय करता? जर तुम्ही हे पाणी बेसिनमध्ये किंवा चुकीच्या जागी फेकत असाल, तर सावधान. तुम्ही स्वतःच्याच हाताने तुमच्या घराचे वास्तू संरक्षण नष्ट करत आहात. आज आपण या पाण्याचा असा एक सिक्रेट उपाय पाहणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जाच नाही, तर सुख आणि समृद्धीचा पाऊस पडेल. तर या पाण्याचा नक्की कसा उपयोग करायचा, या पाण्यापासून कोणता उपाय करायचा, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तुम्ही रोज सकाळी उठून देवाची पूजा करता, बरोबर? देवाला प्रेमाने आंघोळ घालता, अभिषेक करता, पण त्या पाण्याचं, ज्याला आपण चरणामृत किंवा तीर्थ म्हणतो, त्याचं पुढे नक्की काय होतं? तर मी सांगते, 99% लोक या बाबतीत चुका करत आहेत. हो, तुम्ही सुद्धा हे पाणी एकतर बेसिनमध्ये ओतता किंवा कुठल्या तरी झाडात टाकून मोकळे होता. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे पाणी साधं पाणी नाहीये, शास्त्र आणि विज्ञान हे दोन्ही मान्य करतात की या पाण्यामध्ये अशी एक मेमरी असते, जी तुमचं नशीब बदलू शकते. पण एक चुकीची स्टेप आणि सगळं पुण्य वाया जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की काय करायला हवे. आता मी तुम्हाला एक असा 30 दिवसांचं चॅलेंज देते, ज्याने तुमच्या घरातला स्ट्रेस गायब होईल. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे पाणी फेकणं म्हणजे तुम्ही अक्षरशः तुमच्या घरातली पॉझिटिव्ह एनर्जी गटारामध्ये टाकत आहात. जेव्हा आपण देवाला तामणात घेतो आणि त्यावर पाणी ओततो, तेव्हा त्या क्षणी काय घडत असतं? तुम्ही मंत्र म्हणत असता, तुमची भावना शुद्ध असते. सायन्स सांगतं की या पाण्याला स्वतःची स्मरणशक्ती असते, वॉटर मेमरी कॉन्सेप्ट. जेव्हा तुम्ही मंत्रोच्चार करत पाणी ओतता, तेव्हा ते पाणी चार्ज होतं. ते एक पॉवरफुल सोल्युशन बनतं. पण त्यानंतर काय, तर बहुतेक घरामध्ये हे पाणी जमा केलं जातं आणि सरळ किचनच्या सिंकमध्ये किंवा बाथरूमच्या ड्रेनेजमध्ये ओतलं जातं. जरा विचार करा, ज्या पाण्याने तुम्ही ईश्वराची, त्या सुप्रीम पॉवरची सेवा केली, तेच पाणी तुम्ही गटारात सोडताय. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय ना? पण मग प्रश्न हा उरतो, मग नक्की करायचं काय? जर आपण शहरात फ्लॅटमध्ये राहत असू, जिथे माती नाही, नदी नाही, तिथे या पाण्याची विल्हेवाट कशी लावायची? आध्यात्मिक आणि सायन्सनुसार याचे उत्तर खूप सोपे आहे. बऱ्याच लोकांना याची कल्पना देखील नाही, पण लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की देव तर भावनांचा भुकेला आहे, पाणी कुठेही टाका, काय फरक पडतो? पण फरक पडतो. जेव्हा धातूच्या मूर्तीवर, विशेषतः तांबे, पितळ किंवा चांदीच्या धातूवर पाणी पडतं, तेव्हा त्या पाण्यामध्ये त्या धातूचे सूक्ष्म कण, नॅनो पार्टिकल्स मिसळतात. तांबे शरीरासाठी अँटीबॅक्टेरियल आहे, चांदी शीतलता देते आणि जेव्हा हे पाणी मंत्राने भरलेलं असतं, तेव्हा ते एक हिलिंग पोशन बनतं. पण आपण काय करतो? आपण ते वेस्ट समजून फेकून देतो. पण एका रिसर्चनुसार जपानमध्ये डॉक्टर मसारू इमाटो यांनी पाण्यावर प्रयोग केले होते. त्यांनी सिद्ध केलं की जेव्हा आपण पाण्याला चांगले शब्द बोलतो, तेव्हा त्याचे क्रिस्टल्स हिऱ्यासारखे सुंदर बनतात. आणि देवाला अंघोळ घालताना आपण काय बोलतो? स्तोत्र, मंत्र आणि प्रार्थना. म्हणजेच ते तामणातलं पाणी आता साधं H2O राहिलेलं नाही. ती एक लिक्विड एनर्जी आहे आणि या एनर्जीला चुकीच्या जागी टाकणं म्हणजे हाय व्होल्टेज वायरला उघड्या हाताने पकडण्यासारखं आहे. यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. मला माहितीये तुम्ही आता विचार करत आहात, अरे बापरे, मग मी आतापर्यंत पाप करत होतो का? तर घाबरू नका. इथून पुढे काय करायचं आहे, त्याच्या 3 स्टेप मी आता सांगणार आहे. आणि तिसरी स्टेप तर अशी आहे, जी तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. त्या पाण्याचे काय करायचे? सर्वात पहिला उपाय, सर्वात पवित्र वापर म्हणजे तीर्थप्राशन. हो, तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे. देवाला अंघोळ घातल्यानंतर ते पाणी ताम्हणात एका स्वच्छ पेल्यात किंवा
भांड्यात काढा, त्यात तुळशीचं पान टाका. तुळस पाण्याला अधिक शुद्ध करते आणि घरातील प्रत्येकाने उजव्या हाताच्या तळव्यावर घेऊन ते पाणी प्यायचं आहे. का तर तांब्याच्या मूर्तीवरून आलेलं पाणी पोटातील जंतू मारतो. हे चार्ज झालेलं पाणी तुमच्या मनाला शांत करतो. दिवसाची सुरुवात जर पॉझिटिव्ह एनर्जी पिऊन झाली तर दिवस खराब जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण थांबा, जर मूर्तींना शेंदूर लावला असेल किंवा केमिकल युक्त कुंकू वापरला असेल तर हे पाणी पिऊ नका. ही मोठी वॉर्निंग आहे. फक्त साध्या पाण्याने किंवा नैसर्गिक गंधाने पूजा केली असेल तरच हे करा. उपाय नंबर 2, वास्तू संरक्षण. समजा पाणी जास्त आहे आणि सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्यायल्यावरही उरलं आहे, तर आता काय करायचं हे पाणी? तर हे पाणी घ्या आणि एका स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि साधं हाताने शिंपडा. कुठे? तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात. शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा कोपऱ्यांमधून लपून असते. जेव्हा तुम्ही हे मंत्राग्नीने भरलेलं पाणी तिथे शिंपडता तेव्हा ती निगेटिव्हिटी पळून जाते. हे एक प्रकारचं अदृश्य सुरक्षा कवच आहे. हो, विश्वास ठेवा, घरातील वातावरण पूर्णपणे बदलते. कामातलं फ्रस्ट्रेशन कमी होतं. उपाय नंबर 3, वनस्पतींना जीवन. अजूनही जर पाणी उरले तर आता तिसरा उपाय, हे पाणी तुम्ही तुमच्या घरातील झाडांना घालू शकता. पण इथे एक मोठी कॅच आहे. सगळेजण हे पाणी तुळशीला घालतात, पण शास्त्र सांगतं रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये किंवा तुळशीची पाने देखील तोडू नये. मग त्या दिवशी हे पाणी कुठे टाकायचं? आणि दुसरी गोष्ट, देवाच्या पाण्यामध्ये गंध, अक्षता, फुले असतात. जर हे कुजले तर झाडांना बुरशी लागू शकते. त्यामुळे हा नियम फॉलो करा. पाणी गाळून घ्या, निर्माल्य वेगळे करा. तुळशी व्यतिरिक्त इतर कोणत्याही फुलझाडाला जसे जास्वंद, गुलाब, मोगरा हे पाणी घाला. हे पाणी अशा कुंडीत टाका जिथे कुणाचा पाय पडणार नाही. झाडांना हे मिरॅकल वॉटर मिळाल्यावर त्यांची वाढ दुप्पट वेगाने होते. हे अनेक गार्डनर्सनी मान्य केले. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे काही लोक काय करतात, देवांना आंघोळ घातलेलं पाणी बेसिनमध्ये टाकतात, जिथे आपण खरकटी भांडी धुतो, किंवा बाथरूम जिथे आपण. हे भयंकर आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचण येत असतील, घरात सतत आजारपण असेल किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल तर चेक करा, तुम्ही कुठे कळत न कळत देवाचा अपमान तर करत नाहीये ना. पाणी हे प्रवाही आहे. तुम्ही त्याला गटारात टाकलं तर तुमची लक्ष्मी सुद्धा तशीच वाहून जाईल. हे मी भीती दाखवण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी सांगते. खरं तर सवयी बदलणं कठीण असतं, पण आज मी तुम्हाला चॅलेंज देते. फक्त 7 दिवस या स्टेप्स फॉलो करा. सकाळी देवाची पूजा करताना त्या पाण्याकडे पाहून एक पॉझिटिव्ह विचार करा. आंघोळ घातल्यानंतर ते पाणी तीर्थ म्हणून कुटुंबाला द्या. उरलेलं पाणी घराच्या उंबरठ्यावर शिंपडा आणि उरलेला शेवटचा थेंब एका कुंडीत टाका. 7 दिवस हे करा आणि त्यानंतर तुम्ही हे अनुभवा की तुम्हाला घरात कसं वाटतंय. मी गॅरंटी देते, तुम्हाला घरात एक वेगळीच शांतता जाणवेल. भांडणं कमी होतील आणि कामात फोकस वाढेल. धर्म आणि विज्ञान वेगळे नाहीत, ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. देवाला आंघोळ घालणं ही फक्त एक कृती नाही, ती एक प्रोसेस आहे. स्वतःला आणि घराला शुद्ध करण्याची. त्या पाण्याला कचरा समजू नका, ते अमृत आहे. जर तुम्हाला ही माहिती खरोखरच उपयोगी वाटली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल, तर ही माहिती आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. ज्यांची तुम्हाला खरोखरच काळजी वाटते, ज्यांच्या घरातील वातावरण खराब आहे, ज्यांच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी, संकट हे येत राहतात, घरातील वातावरण तणावयुक्त असतं, तर अशा आपल्या मित्र परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.